हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल. आज आपण व्हेज ग्रीन थाई करी बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने ही ग्रीन थाई करी मी करणार आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो लेट्स सी हाऊ टू मेक व्हेज ग्रीन थाई करी. तर ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते. इथं आपण मशरूम घेतले, बेबी कॉर्न, ब्रोकली, 3 वेगवेगळ्या रंगाच्या सिमला मिरच्या आपण घेतल्या आणि बेझल लीव्ज आपल्याला घ्यायचे. तुमच्याकडे जर रेड किंवा येलो कलरची सिमला मिर्च नसेल तर ग्रीन कलरची सिमला मिर्च जरी घातली तरी चालू शकेल. आणि कोकोनट मिल्क आपल्याला घ्यायचे. हे साधारण पाऊण लिटर कोकोनट मिल्क मी घेतलेलं आहे. 4 सर्विंगसाठी हे सगळं साहित्य आहे. आता आपण भाज्या बघितल्या. आता ग्रीन थाई करी पेस्ट त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. ओली हळद, लसूण, मिरच्या, लेमन ग्रास, थाई जिंजर, कोथिंबीर आणि लिंबू. तर इथे आपल्याला लेमन झेस्ट यूज करायचंय. तुम्ही इथे बघू शकता मी कोथिंबीरीचे देठही घेतले. माझी आजी नेहमी म्हणते की कोथिंबीरीच्या पानांपेक्षा त्याच्या देठांमध्ये खूप स्वाद असतो. या थाई करीमध्ये कोथिंबीरीच्या पानांसोबत आपण त्याचे देठही वापरणार आहोत. आणि हे मसाले आहेत: धने पावडर, जिरे पावडर, थोडीशी साखर आपल्याला लागणार आहे आणि मीठ. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपल्याला ब्रोकली ब्लांच करून घ्यायची आहे आणि बेबी कॉर्न जे आहे ते आपल्याला थोडेसे बॉईल करून घ्यायचे, थोडेसे वाफवून घ्यायचे. तर मी आता पाणी गरम करत ठेवते. त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे पाण्यामध्ये आणि एकामध्ये मी ब्रोकली ब्लांच करत ठेवते आणि एकामध्ये मी बेबी कॉर्न बॉईल करत ठेवते. आता पाण्याला उकळी आली की आपल्याला ब्रोकली आणि बेबी कॉर्न घालायचे. तोपर्यंत मी मशरूमचे काप करून घेते. पाण्याला उकळी आली आहे. आता मी त्याच्यामध्ये बेबी कॉर्न आणि ब्रोकली घालते. ब्रोकली आपल्याला 1-2च मिनिटं वाफवून घ्यायची आहे आणि बेबी कॉर्न आपल्याला 4 ते 5 मिनिटं बॉईल करून घ्यायचे. ही ब्रोकली ब्लांच करून झाली आहे, मी काढून घेतली आहे. आता मी थोडीशी गार पाण्यामध्ये त्याला थोडंसं भिजवून घेते. तुम्ही बघू शकता कलर खूपच छान असा हिरवा असा आलेला आहे ब्रोकलीला. बेबी कॉर्न पण शिजले, 5 मिनिटं झाली आहेत. आता मी काढून घेते. आता मी लेमन झेस्ट करून घेते. हे असं आपल्याला लिंबाची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. लेमन झेस्ट करताना आपल्याला पांढरा भाग अजिबात नाही घ्यायचा आहे, फक्त पिवळा पिवळा भाग घ्यायचा आहे. पांढरा भाग कडू असतो, त्यामुळं तो जर थाई करीमध्ये गेला तर मग आपली थाई करी कडवट होईल. त्यामुळे अगदी पिवळा पिवळा जो भाग आहे लिंबूचा तो आपल्याला घ्यायचा आहे. आता आपण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता आपण या सगळ्या भाज्या 1 मिनिटासाठी परतून घ्यायच्या आहेत बटरवर. तर आता मी बटर घालते. साधारण 1च मिनिट आपल्याला या सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत, त्यानं टेस्ट खूप छान येते. आता सगळ्या भाज्या घालते. बेझिल लीव्स नंतर घालायचे आहेत. बाकी कॅप्सिकम, बेबी कॉर्न, ब्रोकली आणि मशरूम हे सगळं बटरवर परतून घ्यायचं आहे. मी अर्ध्या मिनिटासाठी हाय फ्लेम केली आहे, परतून घेते. आणि अर्धा मिनिट झाला की गॅस बारीक करायचा आणि थोडंसं परतून घ्यायचं. साधारण 1 मिनिट परतून घ्यायचं. परतून झालंय. आता मी काढून घेते. आता आपल्याला थाई करीची पेस्ट परतून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी तेल घालते थोडंसं. आणि तेल गरम झालं की आपल्याला पेस्ट परतून घ्यायची आहे. आता मी ही पेस्ट त्याच्यामध्ये घालते. मी याच्यामध्ये नारळाचं दूध घालते.
मी ही करी थोडीशी दाट आहे तर मी पाणी घालते. थोडंसं पाणी घालायचं, अर्धी वाटी साधारण पाणी घालायचं. आता मीठ घालायचं चवीनुसार आणि साखर घालायची. साखर अगदी चिमूटभर आपल्याला घालायची आहे, तर मी हातानंच घेते. साधारण एवढी साखर आपल्याला घालायची आहे. आता तुम्ही बघू शकता उकळी आली आहे. आता सगळ्या भाज्या घालून घेते मी. आणि हे सगळं मिक्स करून घेते. 4-5 बेसिल लीव्स घालते त्याच्यामध्ये. आणि आता मी झाकून ठेवते. 5 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचे. 5 मिनिटांनी चांगली उकळी येईल, भाज्या चांगल्या शिजतील, मग आपली थाई करी रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता उकळी आली आहे. कसला मस्त कलर आलाय थाई करीला आणि वास पण खूपच छान आहे. मी आता हे काढून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.